नमस्कार. घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे साबुदाणा वडा आणि त्यासोबत खाण्याकरिता नारळाची चटणी. मी ओला नारळाची चटणी पण सांगणार आहे. त्यासाठी इथे मी 3 बॉईल केलेले आलू घेतलेले आहे. बारीक वाटून घेतलेली मिरचीचा पेस्ट घेतला आहे. इथे मी 3 मीडियम साईजचे आलू बॉईल करून घेतले आहे. हिरव्या मिरचीचा पेस्ट करून घेतला आहे. शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतला आहे. सोबतच सेंधा मीठ घेतला आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे. इकडे मी 1 वाटी साबुदाणा छान असा 4-5 तासापूर्वी भिजत ठेवलेला होता. तो व्यवस्थित भिजून झाला आहे, तोही घेतला आहे. सगळ्यात आधी इथे मी आपले आलू व्यवस्थित असे ग्रेट करून घेते, जेणेकरून की आपण जेव्हा व्यवस्थित असं मिश्रण बनवणार त्यावेळेला त्याच्यामध्ये गाठी राहणार नाही. त्यासाठी मी ते ग्रेट करून घेत आहे. इथे मी पूर्ण आलू ग्रेट करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी बाकीचं सगळं ॲड करून घेते. सगळ्यात आधी इथे मी साबुदाणा ॲड करून घेत आहे. हा 1 वाटी साबुदाणा आहे, त्याला मी 3 मीडियम साईजचे आलू बॉईल करून घेतलेले होते. जर परफेक्ट मेजरमेंट घेतली तर तुम्ही परफेक्ट वडे बनवू शकता, नाहीतर तुमचे वडे तेलमध्ये गेल्यानंतर फुटून जातात. त्यामुळे थोडंसं मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं. बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरचीचा पेस्ट, बारीक कापून घेतलेली सांबार, बारीक वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट आणि चवीपुरतं मी इथे सेंधा मीठ घातलेलं आहे. जर तुम्ही असंच खाण्याकरिता बनवत असाल घरगुती तर तुम्ही यामध्ये साधंच मीठ वापरू शकता. मी हे उपासासाठी बनवत आहे, त्यामुळे मी सेंधा मीठ ॲड केलेलं आहे. आता मी हा मिश्रण हाताने मस्त असा छान मऊसूत गोळा बनवून घेते. तुम्ही या मिश्रणला हाताने व्यवस्थित असा प्रेस करून छान असा मऊ गोळा तयार करून घ्या. जेव्हा आपण हे गोळे बनवून तेलामध्ये तळतो त्यावेळेला फुटले नाही पाहिजे, त्यासाठी थोडंसं प्रेस करूनच व्यवस्थित असं पीठ लावून घ्या. आता पीठ व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे. आता तो रेस्टवर ठेवते 5 मिनिटासाठी. आता मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर उरली होती ते आणि थोडासा 1 अर्धा चमच इतका जिरा ॲड करून परत एकदा पीठ चुरून घेतलं आहे. पीठ थोडा वेळ 5 ते 10 मिनिटासाठी भिजत ठेवण्यासाठी मी बाजूला ठेवून दिलं आहे. जोपर्यंत पीठ आपला भिजत आहे तोपर्यंत आपण इथे खोबऱ्याची चटणी बनवून घेऊ. छान असा बारीक बारीक तुकडे करून घेऊ खोबऱ्याचे. मिक्सरमध्ये ॲड केल्यानंतर छान असा बारीक पेस्ट तयार होईल. त्यासाठी सगळ्यात आधी मी इथे बारीक तुकडे करून घेत आहे. जर मोठे मोठे ॲड करणार तर व्यवस्थित बारीक होणार नाही. चटणीमध्ये तुकडे राहू शकतात, त्यामुळे थोडंसं बारीकच करून घेऊ. अशा प्रकारे पूर्ण मी इथे खोबरं कापून घेतलं आहे. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेते. सोबतच बाकीचे पण मसाले ॲड करून घेते. 1 वाटी इतकं खोबरं घेतलं आहे मी. आता मिक्सरच्या भांड्यात ॲड करून घेतलं आहे. चवीपुरतं सेंधा मीठही ॲड करून घेतलं आहे. सोबतच थोडीशी कोथिंबीरही ॲड कर. तुम्ही उपवासाला खात असाल तरच तुम्ही कोथिंबीर ॲड करा, नाहीतर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. सोबतच हिरवी मिरची, अर्धा चम्मच जिरा. आता यामध्ये मी 3 चम्मच इतकी दही ॲड करून घेत आहे. आता मी यामध्ये सगळं ॲड करून घेतलं आहे. आता मिक्सरला लावून छान असा बारीक पेस्ट तयार करून घेते. चटणी थोडीशी लवकर बारीक होणार नाही, त्यामध्ये मी थोडंसं परत पाणी ॲड करणार आहे आणि पाणी ॲड करून परत एकदा मिक्सरला लावून घेते. बघा इथे व्यवस्थित बारीक झाली नाही. एकदा मिक्सरला लावून घेतलं आहे मी. परत मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मिक्सरला लावून घेत आहे. आता मी परत मिक्सरला लावून घेतलं आहे. चटणी व्यवस्थित छान अशी बारीक तयार झालेली आहे. आता मी लगेच चटणीसाठी तडका पण सोबतच तयार करून घेणार आहे. बघा व्यवस्थित चटणी बारीक झाली आहे. यापेक्षाही जास्त बारीक करून घेऊ नका. आता मी इकडे चटणीला पण तडका देऊन देणार आहे. त्यासाठी एक छोटंसं गंज घेतलं आहे. त्यामध्ये मी 1 चमच इतकं तेल ॲड करून घेतलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे.
आता त्यामध्ये मी 1 चमच इतकी मोहरी ॲड करून घेत आहे। मोहरी जोपर्यंत तडतडत नाही तोपर्यंत आपण गरम करून घेऊ। बघू शकता मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे। आता त्यामध्ये थोडंसं कढीपत्ता ॲड करून घेते मी। 10 ते 12 पानं कढीपत्त्याचे ॲड करून घेतले आहे आणि चटणीला इथे मी तडका पण देऊन झाला आहे। बघा किती सुंदर अशी एकदम चविष्ट चटणी तयार झालेली आहे। सोबतच मी साईडला चटणी झाल्याबरोबर गॅसवर तेल तापण्याकरिता ठेवलेला होता। आता इकडे मी छान असे गोल गोल मस्त वडे थापून घेते। अशाप्रमाणे मी हातावरच करून घेत आहे। जर का तुम्हाला हातावर होत नसेल तर तुम्ही एक प्लास्टिक घेऊन प्लास्टिकवरही छोटे छोटे थापूनही करू शकता। अशाप्रमाणे व्यवस्थित गोल गोल वडे करून घेऊ। तुम्ही एक एक करूनही डायरेक्ट तेलामध्ये ॲड करू शकता किंवा तुम्ही एक एक 10-12 किंवा 4-5 एकदाही करून प्लेटमध्ये ठेवूनही एका वेळेला तळू शकता। जसं तुम्हाला सोपं वाटते तशाप्रमाणे तुम्ही करू शकता। शक्यतो एक गोष्टीचं लक्ष द्यायचं की कधीही तेल गरम हवं आहे याच्यासाठी, तेवढाच जास्त तेल गरम राहील तेवढे चांगले वडे बनतात। जर का तुमचा तेल थंड राहाल आणि तुम्ही त्यामध्ये वडे तळण्याकरिता टाकून द्याल तर तुमचे वडे पूर्णपणे फुटून जातात। तेल दाणे दाणे तेल नेहमी गरमच ठेवावा, साबुदाण्याचा वडा तळताना नाही आणि खूप छान असे होतील। बघा इथे मी एक असे 2-3 वडे तापून घेणार आहे। मी एका वेळेला 4-5 वडे किंवा 5-6 वडे पण सोडणार आहे। बघा मी कढईमध्ये पहिले 2-3 वडे सोडून दिले होते, आता मी परत 1-2 ॲड करून घेतला आहे। मी एका वेळेला 10-12 किंवा 6-7 वडे तर ॲड करून घेते, जेणेकरून की आपले वडे फटाफट झाले पाहिजे। मी इथे 4-5 वडे ॲड करून घेतलेले आहेत। आता छान असे लालसर ब्राऊन होईपर्यंत तळून घेते। हलक्या हाताने एक एक वडे असे चम्मचने पलटून घेणार आहे। बघू शकता तेल नेहमी गरमच ठेवा। जर का थंड राहिलं तर तुमचे वडे व्यवस्थित बनणार नाही, फुटून जातील तेलमध्ये ॲड केल्याबरोबर। अशाप्रमाणे मी व्यवस्थित पूर्ण हलक्या हाताने वडे फिरवून घेते। इथे माझे पूर्ण वडे तळून झालेले आहे। मी आता हे प्लेटमध्ये काढून घेते। एकही वडा इथे फुटलेला नाही आहे, मी सांबार ॲड केलेला होता फक्त तोच निघालेला आहे। आता इथे पूर्ण प्लेटमध्ये काढून घेतला आहे। आता मी तुम्हाला हे सर्व करून पण दाखवणार आहे। बघू शकता किती छान असे क्रिस्पी क्रंची वडे तयार झालेले आहेत। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला आवडले तर कमेंटमध्ये नक्की कळवा। आता मी हे तुम्हाला सर्व कसं करायचं ते पण दाखवणार आहे। मी एका छोट्याशा वाटीमध्ये चटणी ॲड करून घेत आहे। सोबतच अशाप्रमाणे पूर्ण वडे पण ॲड करून घेत आहे। जर का तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून की माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। अशाप्रमाणे पूर्ण मी इथे सर्व केलेला आहे। बघू शकता किती छान दिसत आहे।